लेकीवरून वगैरे म्हणायचे बघा, लेकावरून लेकीवरून ते दिली गाणी. तसली गाणी येत नाही ती मला आता. हां हां इसरूनच गेलंय सगळं माझं आणि का येत होती पण मग सगळे इसरून गेले तसलं गाणं. होय, ती आठवतच नाही ती लवकर. आठवा बघा एखादं अजून काय आठवतच नाही गाणं आणि काय म्हणावं. पाळणा म्हणू का एखादा? म्हणा की. पाळणा जरा गधराड आहे बरं का पण. हा म्हणा, असू दे. अंधाऱ्या बोंधाऱ्या बोरीचा काटा मैस कापून टाकीला वाटा टोना ठोकायला चंदन पाटा जुबाळा जुजुरे जो दुसऱ्या दिवशी मारीला रेडा उंदरा मांजराने भरीला वाडा आला कुत्रुबा वाट बी सोडा बोच आताडी दातान तोडा जुवाळा जुजुरे जो तिसऱ्या दिवशी खांदिली नानी आत कोण नाती ग खाटकाची राणी वलन बांधुनी टाकेली चानी जुबाळा जुजुरे जो चवथ्या दिवशी पेटवावी चूल चुलीवर भोगून ठेवावं मोठ फुरका मारुनी मागावं मीठ जुबाळा जुजुरे जो पाचव्या दिवशी पाचवी करा गाणं गाऊनी हलवा सरसरा जुबाळा जुरे जो झालं जोरात म्हणलाय पाणी. एवढाच असाच आहे उगा आपला ही रचलेला पाळणा. कुणी रचलंय? माझ्या मनानंच. होय, हं. तुम्ही स्वतः रचलाय? मग दुसरं कोणच नाही यात काय. हा, स्वतः रचलेला आहे कस काय रचलाय असला? त्याला काय असं मागं लय पाळणं गाणी येत होती पण माझी या पण 20 वर्षात सगळं संपलंय बघा. हा हा नाही, पण ही तुम्हाला अशा पद्धतीचं शब्द कसं काय सुचलं? चालत चालत माणसावर गाणी रचत होतो माग मी. हा हं. बर, त्याला काय मापच नव्हतं. जोरात म्हणलाय पाळणा हे. अशा पद्धतीचं म्हणजे ह्याच्यावरनं पाळलाय ना, म्हणजे ते मटण आपण जे खातो त्या मटणावरनं पाळलाय हा. हा हा चालत चालत असं गाणं म्हणायचं म्हणलं तर म्हणत होतो माग मी पण हा. आता माझ्या ध्यानातच राहिलं नाही काय 20 वर्षात सगळं संपलंय. हा हा कसं काय काय? काय थोडं थोडं ध्यानात राहिलेलं. हा हा, एवढंच नाही तर लय गाणी म्हणत होतो मी.